इतिहासावर बोलूक आहे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री अमितकुमार शिंगणे यांनी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे एका अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याने अक्षरशः इतिहास लेखनाची दिशाच बदलून टाकली. ग्रंथाचं नाव आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेलं राईज ऑफ द मराठा पॉवर, अर्थात मराठा सत्तेचा उदय. आणि आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हा आहे की 19व्या शतकाच्या शेवटी एका माणसाने फक्त एका पुस्तकाच्या जोरावर एका संपूर्ण साम्राज्याची कहाणी पुन्हा कशी लिहिली. काय होतं त्यांचं रहस्य? आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण त्या काळात म्हणजे बघा, मराठ्यांच्या इतिहासावर एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुस्तकाचं राज्य होतं. जेम्स ग्रँट डफ. अगदी बरोबर, जेम्स ग्रँट डफ. आणि त्यांनी आपल्या हिस्ट्री ऑफ द मराठाजमध्ये मराठ्यांच्या उदयाचं वर्णन कसं केलं माहितीये? कसं? सह्याद्रीच्या जंगलात योगायोगाने लागलेला वणवा. वणवा म्हणजे यामागे कोणतंही ध्येय नाही, कोणतीही विचारसरणी नाही, केवळ एक अपघात. एक्झॅक्टली. म्हणजे मराठे म्हणजे लुटारूंचा एक जमाव होता आणि त्यांचं साम्राज्य म्हणजे योगायोगाचा खेळ होता. आणि याच वसाहतवादी अपमानकारक दृष्टिकोनाला न्यायमूर्ती रानडे यांनी थेट आव्हान दिलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की मराठा सत्तेचा उदय हा अपघात नव्हता, तर ती एक सखोल, सुनियोजित राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया होती. वाह, राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया हा शब्दच किती मोठा आहे. हो, आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी फक्त लढायांची वर्णनं नाही दिली, तर समाजाच्या अंतरंगात डोकावून पाहिलं. हेच तर सगळ्यात जास्त रंजक आहे. म्हणजे ते फक्त काय घडलं हे सांगत नव्हते, तर ते का घडलं याच्या मुळाशी जात होते. मग त्यांनी आपली ही मांडणी नेमकी कशी सुरू केली? म्हणजे त्यांना ही गरज का वाटली असेल? ही गरज खूप मोठी होती. कारण बघा, 1826 पासून डफचा इतिहास शाळा कॉलेजांमध्ये अधिकृत म्हणून शिकवला जात होता. म्हणजे का संपूर्ण पिढीच्या मनात आपल्याच पूर्वजांबद्दल चुकीची माहिती भरवली जात होती? अगदी तसंच. आणि रानडेंना हे असह्य झालं. त्यांनी शेवटी स्वतः लिहिलेले काही लेख एकत्र केले आणि 1900 साली हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांचा एक साधा प्रश्न होता: जर मराठा सत्ता केवळ एक अपघात असती, तर ती 125-150 वर्षे टिकली असती का? बरोबर. या एका प्रश्नातच त्याचं उत्तर दटलेलं होतं. आणि त्या उत्तराचा पाया म्हणजे रानडेंनी मांडलेली एक अप्रतिम चौकट. त्यांनी मराठा सत्तेच्या उदयाला 4 मुख्य स्तंभांवर उभं केलं असं म्हणतात. हो, 4 स्तंभ. हे एखाद्या क्रांतीचं समाजशास्त्रीय ब्लूप्रिंट सादर करण्यासारखं होतं. यातला पहिला स्तंभ होता भौगोलिक रचना. मला नेहमीच आश्चर्य वाटतं की डोंगरदऱ्या एखादं साम्राज्य कसं घडवू शकतात. त्यांनी हे नातं खूप सुंदर रीतीने जोडलं आहे. त्यांच्या मते महाराष्ट्राची भौगोलिक रचना ही केवळ पार्श्वभूमी नव्हती, तर ती एक सक्रिय पात्र होती. सक्रिय पात्र? हो. सह्याद्रीच्या उंच रांगा, घनदाट जंगलं आणि त्यावर उभे असलेले किल्ले ही एक नैसर्गिक संरक्षण भिंत होती. आणि या खडतर प्रदेशामुळे इथली माणसं काटक, साहसी आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र वृत्तीची बनली. आणि याच भूगोलाने त्यांना त्यांचं सर्वात मोठं शस्त्र दिलं. कोणतं? गनिमिकावा. अगदी बरोबर. सपाट मैदानावर लढणाऱ्या मुघलांच्या आवाडव्या फौजांना या डोंगर दऱ्यांमध्ये आणून हरवण्याची कला मराठ्यांनी आत्मसात केली होती. म्हणजे भूगोलाने शरीराला काटक बनवलं. पण केवळ शरीर आणि विचाराने क्रांती होत नाही. त्यासाठी एका मोठ्या ध्येयाने लोकांना एकत्र बांधावं लागतं. आणि इथे येतो रानडेच्या मांडणीतला दुसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा स्तंभ, भक्ती चळवळ. त्यांनी संत आणि स्वराज्य यांना एकत्र कसं आणलं, हे खूपच म्हणजे वेगळं विश्लेषण आहे. इथेच रानडेंची प्रतिभा दिसते. त्यांच्या ग्रंथात महाराष्ट्रातील संत आणि प्रेषित यावर एक संपूर्ण प्रकरण आहे. अच्छा. केली होती. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या सगळ्यांनी आपल्या अभंगांतून, कीर्तनांतून एकाच गोष्टीचा प्रसार केला: समता. म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणणारे संत तुकाराम राजकीय क्रांतीची पायाभरणी करत होते असं रानडे म्हणत होते. हो, आणि त्यांनी याची तुलना युरोपातील प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनशी केली. काय सांगताय? युरोपमधल्या रिफॉर्मेशनशी? हो. आता हे धाडसी विधान वाटेल, पण त्यामागचा तर्क समजून घ्या. मार्टिन ल्युथरने काय केलं? त्याने धर्माला कर्मकांडाच्या विळख्यातून सोडवून सर्वसामान्यांपर्यंत आणलं. बरोबर. रानडे म्हणतात आपल्या संतांनी तेच केलं. त्यांनी संस्कृत भाषेत बंदिस्त असलेलं ज्ञान प्राकृत मराठीत आणलं.
जाती धर्माच्या भिंती तोडून एका समान महाराष्ट्र धर्माच्या धाग्याने सगळ्यांना एकत्र बांधलं. वा, म्हणजे तलवार चालवणाऱ्या मावळ्यांच्या हातांना विचारांचं आणि नैतिकतेचं बळ या संतांनी दिलं होतं. आपल्याकडे जमीन आहे, समान विचार आहे, पण या सगळ्याला एका प्रशासकीय चौकटीत बसवल्याशिवाय राज्य उभं राहत नाही. महाराजांच्या प्रशासनाबद्दल रानडे काय सांगतात? रानड्यांनी महाराजांना एक द्रष्टा प्रशासक म्हणून सादर केलं. त्यांनी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावर खास भर दिला. अष्टप्रधान मंडळ? हो, आता हे समजून घ्या, त्या काळात बहुतेक राजे म्हणजे मुतलक अनान शासक होते, पण महाराजांनी एक कॅबिनेट तयार केली होती. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, सेनापती, प्रत्येकाची कामं ठरलेली होती. रानड्यांनी याची तुलना तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलशी केली असं मी वाचलंय. हो, आणि काही इतिहासकार या तुलनेवर आक्षेप घेतात. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की ही आधुनिक संकल्पना महाराजांच्या काळावर लादण्यासारखा आहे. हो, आणि तो आक्षेप काही प्रमाणात योग्यही आहे. पण रानडे हे का करत होते हे समजून घेणं महत्वाचं आहे. ते त्यांच्या इंग्रजी वाचकांना सांगत होते की तुम्ही ज्याला आधुनिक प्रशासन म्हणता त्याची एक प्रगत आवृत्ती आमच्या राजाने 300 वर्षांपूर्वीच स्थापन केली होती. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे वसाहतवादी मानसिकतेला दिलेला शह होता. नक्कीच. याशिवाय महसूल व्यवस्थेतील सुधारणा, लष्करी शिस्त आणि विशेषतः आरमाराची उभारणी ही एका दूरदृष्टी असलेल्या राष्ट्रनिर्मात्याची लक्षणं होती. ठीक आहे, म्हणजे रानडेंनी शिवाजी महाराजांची एक आदर्श व्यवस्थाप्रिय राजा अशी प्रतिमा उभी केली. पण मग त्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या घटनांचं काय? विशेषतः ज्या घटनेचा वापर करून ब्रिटिश इतिहासकारांनी महाराजांना विश्वासघातके ठरवलं होतं, अफजल खानाचा वध. हा एक मोठा पेच होता त्यांच्यासाठी. हो, या वादग्रस्त विषयाला रानडे कसे सामोरे गेले? कारण ग्रँड ऑफने सरळ मर्डर म्हणजे खून हा शब्द वापरला होता. यावर भाष्य करताना रानडे खूप सावध आणि मुत्सद्दी भाषा वापरतात. ते थेट खून हा शब्द नाकारत नाहीत, पण ते एक महत्वाचा प्रश्न विचारतात. कोणता? त्या भेटीच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती? ते घटनाक्रम असा मांडतात की वाचकालाच कळून चुकतं की महाराजांनी जे काही केलं ते स्वसंरक्षणासाठी किती आवश्यक होतं. म्हणजे ते थेट निष्कर्ष देत नाहीत, तर पुरावे वाचकासमोर ठेवून त्याला विचार करायला लावतात. नेमका हाच मुद्दा आहे. आणि गंमत बघा, अनेक दशकांनंतर जेव्हा जदुनाथ सरकार यांनी रानडेंकडे उपलब्ध नसलेल्या फारसी साधनांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं की पहिला वार अफजल खानानेच केला होता. वा, म्हणजे रानडेंनी जो केवळ एक तर्कशुद्ध अंदाज बांधला होता तो पुढे जाऊन इतिहासानेच खरा ठरवला. आणि दुसरा एक वाद जो आजही सुरू असतो, महाराजांची भूमिका काय होती? ते हिंदू धर्माचे रक्षक होते की धर्मनिरपेक्ष राजे? यावर रानडेंनी खूप संतुलित भूमिका घेतली. त्यांनी महाराजांना या दोन्ही टोकांच्या चौकटीत अडकवण्यास नकार दिला. मुघल इतिहासकार त्यांना डोंगरी उंदीर म्हणून हिणवत होते, तर काही जण त्यांना केवळ हिंदू पदपातशाहीचं संस्थापक मानत होते. रानडेंनी या दोन्ही भूमिका नाकारल्या. हो, त्यांनी महाराजांना एक लोककल्याणकारी राजा म्हणून सादर केलं. त्यांनी पुरावा दाखल महाराजांनी मशिदी आणि दर्गांना दिलेली इनामं, त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान सारखा मुस्लिम अधिकारी आणि परधर्मीय स्त्रियांबद्दल त्यांनी दाखवलेला आदर या गोष्टी पण त्यांनी मांडल्या. अगदी. रानड्यांच्या मते महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं, कोणत्याही एका धर्माचं नाही. तर हे पुस्तक 1900 साली प्रकाशित झालं. तेव्हाच्या गुलामगिरीच्या काळात खचलेल्या समाजावर याचा काय परिणाम झाला असेल? प्रचंड मोठा परिणाम झाला. कल्पना करा, ज्या काळात ब्रिटिश लोक भारतीयांना तुम्ही राज्यकारभारासाठी नालायक आहात असं सतत सुनावत होते. त्या काळात रानडेंनी त्यांच्यासमोर शिवाजी महाराजांसारख्या एका उत्तम, कार्यक्षम प्रशासकाचा आदर्श ठेवला. या ग्रंथामुळे समाजात एक प्रचंड आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाची भावना जागी झाली. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जो शिवजयंती उत्सव सुरू केला, त्यामागे रानडेंनी तयार केलेली ही वैचारिक बैठक होती असं म्हणता येईल का? नक्कीच. रानडेंनी मांडलेली राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया ही संकल्पना पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक वैचारिक आधार बनली. त्यांनी शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्राचे नेते न मानता त्यांना भारताच्या इतिहासातील एक महान नॅशनल हिरो म्हणून प्रस्थापित केलं. पण एक अडचण होती, हा ग्रंथ इंग्रजीत होता. हो. मग ही विद्वत्तापूर्ण भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली कशी? याचं श्रेय जातं श्री व्ही. विजापूरकर यांना. त्यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष या नावाने या ग्रंथाचा इतका ओघवता आणि प्रभावी अनुवाद केला की हा इतिहास खऱ्या अर्थाने घराघरात पोचला. अच्छा, म्हणजे अनुवादाने हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं. हो. त्यांनी रानडेंची अवघड भाषा इतकी सोपी केली की कुणालाही ती सहज समजू शकेल. ठीक आहे,
पण आता 100 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. आजचे इतिहासकार रानड्यांच्या मांडणीशी 100% सहमत आहेत का, की त्यांच्या भूमिकेवर काही चिकित्सा झाली आहे? हो, झाली आहे. आणि ती होणं हे कोणत्याही जिवंत विषयाचं लक्षण आहे. जसं की उदाहरणार्थ, काही इतिहासकारांच्या मते रानडेंनी कारण आणि परिणाम यांच्यात थोडी गल्लत केली. इतिहासकार ग.स. सरदेसाईंसारख्या अभ्यासकांचं मत होतं की राजकीय सत्ता आधी निर्माण झाली आणि मग तिला बळकट करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान मिळालं. अच्छा, म्हणजे उलटं क्रम. हो, तर रानडे म्हणत होते की धार्मिक सामाजिक क्रांतीमुळे राजकीय सत्ता निर्माण झाली. आणि त्यांच्या काही इतर मुद्द्यांवरही टीका झाली आहे, जसे की चौथाई कर. अगदी बरोबर. चौथाईबद्दल रानडेंनी याला एक संरक्षणात्मक कर म्हणजे प्रोटेक्शन फीज असं स्वरूप दिलं. पण नंतरच्या इतिहासकारांनी टीका केली की अनेकदा हा कर केवळ लष्करी दरारा निर्माण करून वसूल केला जात असे. ती एक प्रकारची खंडणीच होती. म्हणजे ह्या टीका असूनही रानडेंच्या ग्रंथाचं महत्त्व कमी होत नाही. अजिबात नाही. या टीका त्यांच्या मांडणीतील काही तपशिलांवर आहेत, मूळ विचारावर नाहीत. रानड्यांच्या सर्वात मोठं यश हे आहे की त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाला केवळ घटनांची आणि सणावळ्यांची साखळी न ठेवता त्याला एक विचार दिला, एक समाजशास्त्रीय बैठक दिली. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? ह्या ग्रंथाचं आजच्या काळात महत्त्व काय आहे? या ग्रंथाचं महत्त्व आजही टिकून आहे. रानड्यांनी हे दाखवून दिलं की इतिहास हा केवळ भूतकाळातल्या युद्धांची कहाणी नसतो, तर तो समाजाच्या जडणघडणीचा आणि प्रगतीचा आरसा असतो. त्यांनी मांडलेला संदेश आजही महत्त्वाचा आहे की कोणतीही सत्ता जर नैतिक पायावर उभी नसेल तर ती दीर्घकाळ टिकू शकत नाही. या ग्रंथाला स्ट्रे चॅप्टर्स म्हणजे काही सुटी प्रकरणं म्हटलं होतं. अच्छा. पण त्यांची ही सुटी प्रकरणं आजही मराठा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी बायबल मानली जातात. खरंच असं म्हणायला हरकत नाही की न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या लेखणीने मराठ्यांच्या तलवारीला एक वैचारिक धार दिली. आणि जाता जाता एक विचार, रानडेंनी त्यांच्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी इतिहासातून प्रेरणा घेतली आणि समाजाला एक नवी दिशा दिली. आज आपण अनेक सामाजिक, राजकीय आव्हानांना सामोरे जात आहोत. आपण आपल्या इतिहासाकडे त्या नजरेने पाहतो का, जी आपल्याला भविष्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करू शकेल? मराठी सत्तेचा उदय या ग्रंथावरील ही सविस्तर चर्चा आपण इतिहास संशोधक, अभ्यासक श्री अमितकुमार शिंगणे यांच्या शोध निबंधाच्या आधारे केली. इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे आभार. अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.